नमस्कार मित्रांनो, आमच्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजपर्यंत आपण ऐकलं असेल की BC या क्षेत्रातून श्री क्षेत्र शेगावला पायदळवारी निघते, परंतु आज एका भक्ताने तब्बल उज्जैनला जाण्याचा संकल्प केला आहे। तर आपण जाणून घेऊया ही व्यक्ती कोण आहे। हेलो जय महाकाल। अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का। जय श्री महाकाल। जय श्री महाकाल। जय श्री महाकाल। आपका स्वागत है हमारे वीडियो में। मला सांगा, आपलं आमच्या प्रेक्षकांना आपण छोटासा परिचय द्या। नमस्कार, जय श्री महाकाल आदेश। मी गुणवंत चटपकार, शिमूरला राहतो। महाकाली मातेचं, कलकत्ता निवासिनी महाकाली मातेचं माझ्याकडे मंदिर आहे। मी महाकाल आणि महाकाली दोघांची सेवा खूप लहानपणापासून करते। लहानपणापासून मला धार्मिकतेचं खूप आवड आहे। त्याच्याने मी दरवर्षी कुठे ना कुठला छोटा प्रवास करत असतो, कुठल्या धार्मिक स्थळी। पण यावर्षी मी असा एक संकल्प घेतला की मला उज्जैनला आपण महाकालला दर्शनाला जावं। ज्यांना मी माझं आराध्य मानतो, ज्यांना मी सर्वस्व मानतो, असे महाकाल उज्जैन राजाधिराज उज्जैन सरकार त्यांच्या दरबारात मी आजपासून सुरुवात केलेली आहे। आणि या 580 किलोमीटर प्रवासामध्ये आज पहिला मुक्काम या भिस्सी शहरामध्ये मी ठेवलेला आहे। आणि उद्या परत या प्रवासाची सकाळी सुरुवात होईल आणि समोरच्या प्रवासाला माझं सुरुवात होईल। गुणवंताजी, यामध्ये आपण कोणाला सोबत घेतलं आहे काय की एकटेच आहात या प्रवासामध्ये? एकटाच आहे। एकटेच। आपल्याला याची प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा माझ्या अंतर्मनातून। मी लहानपणापासून सेवा करते। महाकालजींना मी चांगलं मानते आणि माझे सर्वस्व, आई वडील सगळं माझं तेच आहे। आपण कोणत्या मार्गाने जाल याचं काही निश्चित केलं आहे काय? काही निश्चित नाही। आपण महाकाल सरकार जिथे आज्ञा देईल त्या मार्गाने आपण निघून जाऊ। आपण मधामधात कुठे स्टॉप घ्याल, कुठे थांबाल याचं काही निश्चित केलं आहे का? निश्चित नाही आहे, पण सहजासहजी माणूस 35-40 किलोमीटर एक दिवस चालू शकतो जी। त्या हिशोबाने माझा तो मुक्कामाचा हे राहील, जसं टेबल राहील माझा तो। हां, तर या BC क्षेत्रात आज आपला पहिला मुक्काम आहे। तर BC क्षेत्रातून दरवर्षी 16 जानेवारीला श्री क्षेत्र शेगाव इथे पायदळवारी निघते। तर आपण त्याची प्रेरणा म्हणा किंवा आपण याच्या आधी अशा प्रकारची कोणती यात्रा केली आहे काय? याच्या आधी मी चंद्रपूर महाकाली मंदिरला पण गेलो आहे पायदळ पायी। चंद्रपूर महाकाली मंदिरला पायी गेलोय। नागपूर ताजबागला पण मी पायी गेलोय आहे। अच्छा, आधी माता महाकाली मंदिर चंद्रपूरला, त्यानंतर सुरुवातीला मी नेरीपासून सुरुवात केली। नेरीपासून? नवरात्रमध्ये नेरीला पार्वती मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर आहे। अच्छा, तिथून सुरुवात केली। त्याच्यानंतर माझं चंद्रपूरला झालं। चंद्रपूरला महाकाली मातेच्या दर्शनाला गेलो। त्याच्यानंतर ताजुद्दीन बाबाला। आता ते योगायोग असा होता की त्यावेळेस माझी नवरात्र होती। अनवाणी पायाने मी ताजुद्दीन बाबाच्या दर्शनाला गेलो होतो। तर माझ्या पायाला खूप असं फोडे आले होतात। तिथे फोडे मी एक दिवस चाललो, 24 तास चालल्यावर ते पायाला आलेले फोडे माझे गायब झाले। गुणवंताजी, आपण उज्जैनला किती दिवसात पोहोचणार याचं काही नियोजन केलं आहे काय? उज्जैनला मी शिवरात्रीला माझं दर्शन झालंच पाहिजे असा संकल्प आहे। अच्छा, तर मी 6 किंवा 7 तारखेला उज्जैन बाबा महाकालच्या उज्जैन नगरीमध्ये माझं पाय पडेल या हिशोबानेच मी माझा प्रवास चालू ठेवेल। एक इथे विचारावंसं वाटतंय की आपण बघतो की बरीचशी मंडळी आपल्या साध्या कपड्यांमध्ये जाते, परंतु आपला हा जो वेश बनवलेला आहे, तर याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा। वेश असा आहे, बाबा महाकाल, भगवान शिवशंकर, भूतनाथ बाबा महाकाल हे यांचं ठिकाण स्मशान आहे आणि यांचं वास्तव स्मशान असल्यामुळे, यांचा पंथ अघोर पंथ असल्यामुळे, त्या अघोर पंथाचा मी एक साधक असल्यामुळे या सगळ्या वस्त्राचा मी आज धारण करून बाबा महाकालला दर्शनाला जात आहे। आपण
म्हणजे काम कोणतं करताय? काम असं ऑफिसवर काय? समाजसेवा. समाजसेवा. हा, समाजसेवा करत असतोय. अच्छा. दरवर्षी नवरात्रीला खूप मोठा लंगर करतोय आपण. हा. आणि कुठल्या नाही कुठल्या माध्यमातून मूकबधिर विद्यालय, अनाथाश्रम अच्छा. या लोकांची आपण या माध्यमातून सेवा करतोय. जे काय माझ्या बाहेर दुसऱ्याकडे काम करतोय मी, हा. म्हणजे नोकरी करतोय, हा. त्याच्यामध्ये मी जे माझ्याकडे जेवढा पैसा येतो त्या पैशामध्ये मी फुल नाही फुलाची पाकळी जे काही येते त्याच्यामधून मी लोकांच्या जनसेवेमध्ये तो पैसा वापरतोय. आपलं म्हणजे राहण्याचं मुख्य ठिकाण नेरी आहे की चिमूर आहे? माझं ठिकाण चिमूर. मुख्य ठिकाण आपण मुख्य चिमूरला ठिकाण राहता. चिमूर. आज या यात्रेची सुरुवात आपण चिमूर पासून केली. चिमूर महाकाली मंदिर, घरच्या मंदिरपासनं. अच्छा, घरच्या महाकाली मंदिरापासून आपण सुरुवात केलेली आहे. बालाजी मंदिर. अच्छा. बालाजी मंदिर पासून मग समोर. जसा खूप लांबचा प्रवास आहे. किती म्हणाले तुम्ही प्रवास? जवळपास 580 किलोमीटर प्रवास आहे. किलोमीटरचा प्रवास आहे. तर या प्रवासामध्ये बाकीही गोष्टी असतात ज्या सोयीसुविधा आपल्याला सोबत असायला हव्या, जशी औषधे किंवा इतरही काही सोयीसुविधा आपल्या सोबत असायला हव्या. मोबाईल वगैरे आपण कॅरी केला आहे काय सोबत? मोबाईल आहे, पण खाण्यापिण्याच्या वस्तू मी अजून जवळ पकडल्या नाही. आणि जेवणाचा, राहण्याचा मी कुठंच काही त्याचा बंदोबस्त केलेला नाही. जे भगवान भोलेनाथ जे देईल ते खायचं, नाही दिलं पाणी मिळेल पाणी प्यायचं, नाही दिलं पाणी नाही दिलं तर जसं चालायचं तसं चालायचं. याआधी जसे आपण महाकाली यात्रा केली, बाबा ताजुद्दीनचा योगायोग घडला आपल्याला, तर यावेळेसही आपण असंच निश्चित केलं होतं काय जे आपल्याला मिळेल त्याच्यावर राहायचं? त्याच्यावरच गेलोय. जे काही यात्रा केली आहे मी असंच गेलो आहे. जे मिळेल ते खायचं, नाही तर सरळ जसं भगवान नेईल तसं चालायचं. गुणवंताची ही अशा प्रकारची आपली कितवी यात्रा आहे? अशा प्रकारची ही 4थ्या नंबरची यात्रा आहे. अच्छा. ही सगळ्यात लांब आहे. हो, सर्वात उज्जैन ही गाठणं म्हणजे साधारण लोकांच्या पलीकडचीच गोष्ट आहे. आणि याआधी आपण सुद्धा याच्या आधी सुद्धा महादेव मंदिरात काही जप वगैरे केल्याचं. यावेळी 1.5 महिना श्रावण महिना जो असते महादेवाचा, भगवान महादेवाचा पवित्र महिना असतो जी, त्या महिन्यामध्ये मी अन्न पाण्याचा त्याग करून, घराचा सुद्धा त्याग करून 1.25 महिना मी महादेवाच्या मंदिरामध्ये जी काही साधना असते ती साधना त्या मंदिरातच राहून तिथेच झोपणं, तिथेच राहणं, झाडू पोछा जे काही आहे महादेवाची सेवा करणे आणि 1.25 महिना तिथे राहणे. अच्छा. आपल्या परिवारात कोण कोण आहेत? बाबा आहे, आई आहे, बहीण आहे, 2 भाऊ आहेत. विवाह व्हायचा आहे आपला? हा, विवाह व्हायचा आहे. संन्यास घ्यायचा आहे असा विचार आहे. अच्छा. 2 वर्षाने योगायोग जो येईल त्या याच्याने संन्यास या असं आहे की अघोर पंथामध्ये राहायचं, स्मशानात राहायचं, मग घरदार सोडून स्मशानात राहायचं. कारण ज्या ठिकाणी माझे महादेव आहे त्या ठिकाणी मी राहील असा माझा संकल्प आहे. गुणवंताजी, आम्ही असं ऐकलंय की आपण एक कम्प्युटरचे उत्कृष्ट जाणकार आहात, बँकिंग सेवेचं सुद्धा आपलं नॉलेज आहे, ते हे कितपत सत्य आहे? हा, हे सत्य आहे की मी कम्प्युटर ऑपरेटर आहे. कम्प्युटरचं मला ज्ञान आहे. मी एक चांगला ग्राफिक डिझायनर पण आहे. बँकिंग सेक्टरमध्ये पण मी नोकरी केलेली आहे आणि स्पर्धा परीक्षा पण दिलेल्या आहे. मोठमोठ्या स्पर्धा परीक्षा पण दिलेल्या आहे. मी स्पर्धा परीक्षा सुद्धा दिलेल्या आहेत. योगायोग असा आहे की मी कुठलाही जॉब करायला जाऊ, प्रायव्हेट जॉब असो की कुठलाही जॉब केला तर मला मी 1-2 वर्ष जॉब करतोय त्याच्यावर तो मी करू शकत नाही. कारण माझं एक हे आहे की मी परमार्थ जीवन जगण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे मला जी साधना करायची असते त्या साधनेमध्ये मी जो संकल्प घेतोय ते त्या 15 दिवस, महिनाभर अशा सुट्ट्या कोणीच देऊ शकत नाही. त्यासाठी मला नोकरी सोडावं लागते. तर ती नोकरी सोडून मी परत माझ्या परमार्थ जीवनाकडे जगतोय. परमार्थ जीवन झालं, माझी जी सेवा झाली, त्यानंतर जर मला कोणी नोकरी दिली तर परत नोकरी मी जॉईन करतो आणि ती नोकरी परत जॉईन झाली, परत मला जर माझ्या मनामध्ये विचार आला की मला परत साधना करायची आहे तर परत मी नोकरी सोडतोय आणि परत माझ्या साधनेमध्ये लागतोय. आपलं वय किती आहे? वय माझं 33 वर्ष आहे. 33 वर्ष. आणि या हिशोबाने आम्ही असं बघतोय की ज्याप्रमाणे आपलं नाव गुणवंत आहे तर आपण प्रत्येक क्षेत्राचे उत्कृष्ट जाणकार सुद्धा माहीत पडता. गजानन भक्त मंडळ VC व संपूर्ण VC वासियांकडून आपल्या उज्जैन पदयात्रेला मंगलमयी शुभेच्छा. जय महाकाल. जय महाकाल. जय श्री महाकाल. जय श्री.